तुमचं भावना पेडणेकर या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी। तर मग चला बघूया। ते साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। 2 मीडियम साइज कांदे बारीक चिरले आहेत। 4 ते 5 लसूण ठेचून घेतले आहेत। 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। ओलं खोबरं किसून घेतलंय। मोहरी घेतली आहे। मिनिटं भिजत ठेवली आहे। डाळ भिजल्यामुळे ती व्यवस्थित शिजते। फोडणीसाठी तेल घेतलंय। कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकली आहे। ती व्यवस्थित तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरं टाकलंय, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचा। त्यानंतर डाळ टाकली आहे। नंतर शेवग्याची पानं टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। जर तुम्ही न्यू मॉम असाल आणि तुम्हाला ब्रेस्ट मिल्क कमी असेल तर ही भाजी तुम्ही जरूर बनवून खा, कारण याने दूध वाढीस खूप मदत होते। त्यानंतर मीठ टाकायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं। मी स्वतः 5.5 महिन्याच्या बाळाची आई आहे आणि ही भाजी मी वारंवार बनवून खाते। नंतर त्याला वाफेवर शिजवून घ्यायचं। मी थेंबरही पाणी टाकलं नाही, पण तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आहे। मग त्यात ओलं खोबरं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। झाकण ठेवून भाजी 2 मिनिटं वाफवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त दिसते आणि आपली शेवग्याच्या पानांची भाजी रेडी आहे। जर तुम्ही ही भाजी न्यू मॉमसाठी करत असाल तर बाजरीच्या भाकरीसोबत देऊ शकता। शेवग्याच्या पानांची भाजी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।